श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. जर तुमची रास वृश्चिक असेल तर आजचा हा संदेश श्रद्धेने आणि शांत मनाने ऐका. सर्वप्रथम कमेंटमध्ये श्रद्धेने 3 वेळा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी माझ्या मनातील संभ्रम दूर करा. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची बुद्धी, संकटात धैर्य आणि अहंकारापेक्षा विवेक मोठा ठेवण्याची शक्ती द्या. स्वामी भक्तांनो, वृश्चिक राशी ही खोल विचार करणारी, जिद्दी आणि अंतर्मुख रास मानली जाते. अनेकदा वृश्चिक राशीचे लोक बाहेरून शांत दिसतात, पण त्यांच्या मनात विचारांचं वादळ सुरू असतं. आजचा दिवस तुमच्यासाठी कोणतं निश्चित भविष्य घेऊन आला आहे असं म्हणता येणार नाही, पण काही अनुभव, काही निर्णय आणि काही संवाद तुमच्या आयुष्याच्या दिशेबद्दल विचार करण्याची संधी देऊ शकतात. म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. संकेत क्रमांक 1. मनात दडवलेला भार आता ओळखण्याची वेळ. वृश्चिक राशींच्या व्यक्ती अनेकदा स्वतःच्या भावना सहज व्यक्त करत नाहीत. ते इतरांना धीर देतात, पण स्वतःच्या वेदना मनातच ठेवतात. आज स्वतःला एक प्रश्न विचारा. मी ज्या गोष्टीचं ओझं इतके दिवस एकट्याने वाहतो, ते खरंच मला एकट्यालाच वाहण्याची गरज आहे का? कधीकधी आपण मजबूत दिसण्यासाठी स्वतःलाच थकवतो. आज जर मनात एखादी चिंता, अपूर्ण संवाद किंवा जुनी खंत असेल तर ती शांतपणे स्वीकारा. स्वीकारणं म्हणजे हार मानणं नाही. स्वीकारणं म्हणजे बदलाची सुरुवात. मन हलकं झालं की विचारही अधिक स्पष्ट होतात. संकेत क्रमांक 2. रागाऐवजी संयम निवडण्याची शक्ती. वृश्चिक राशीचा स्वभाव तीव्र असतो. ते प्रेमही मनापासून करतात आणि रागही मनापासून येऊ शकतो. आज एखाद्या छोट्या प्रसंगामुळे तुमच्या भावना तीव्र होण्याची शक्यता आहे. अशा वेळी स्वतःला थोडा वेळ द्या. एक खोल श्वास घ्या आणि स्वतःला विचारा, मी आता जे बोलणार आहे ते उद्याही मला योग्य वाटेल का? अनेकदा एका क्षणाचा राग अनेक दिवसांचा पश्चाताप देऊन जातो, तर एका क्षणाचा संयम अनेक नाती वाचवू शकतो. तुमची ताकद फक्त धैर्यात नाही, तर योग्य वेळी स्वतःवर नियंत्रण ठेवण्यातही आहे. संकेत क्रमांक 3. स्वतःवरचा विश्वास पुन्हा जागवण्याची गरज. गेल्या काही काळात एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी झाली नसेल. कदाचित एखादा प्रयत्न अयशस्वी झाला असेल किंवा अपेक्षित परिणाम मिळाला नसेल. पण एक अपयश म्हणजे संपूर्ण प्रवास संपला असं नसतं. आज स्वतःला आठवण करून द्या, तुमची ओळख एका चुकीने किंवा एका दिवसाने ठरत नाही. ती ठरते तुमच्या सातत्याने, तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांनी आणि पुन्हा उभं राहण्याच्या तयारीने. जर आज तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवण्याचा एक छोटा निर्णय घेतलात, तर तोच निर्णय पुढील अनेक चांगल्या कृतींची सुरुवात ठरू शकतो. आजचा स्वामी संदेश. ज्यांचं मन श्रद्धेने स्थिर असतं त्यांचे निर्णयही अधिक विचारपूर्वक होत जातात. आजचा दिवस स्वतःला दोष देण्याचा नाही, तर स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा असू शकतो. संकेत क्रमांक 4. प्रत्येक लढाई जिंकणं आवश्यक नसतं, पण स्वतःला हरवू नका. वृश्चिक राशीच्या व्यक्ती स्वाभिमानी असतात. त्यांना चुकीची गोष्ट सहज स्वीकारता येत नाही, पण कधीकधी प्रत्येक गोष्टीवर स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न मनाचा थकवा वाढवतो. आज एखाद्या चर्चेत किंवा मतभेदात तुम्हाला स्वतःची बाजू मांडावीशी वाटू शकते. अशावेळी स्वतःला एक प्रश्न विचारा, हे बोलल्याने परिस्थिती सुधारेल का, की फक्त वाद वाढेल? प्रत्येक वाद जिंकणं म्हणजे विजय नसतो. काही वेळा शांतपणे पुढे जाणं हीच सर्वात मोठी ताकद असते, कारण स्वाभिमान आणि अहंकार यांच्यामध्ये एक अतिशय बारीक रेषा असते. आज त्या रेषेची जाणीव ठेवणं तुमच्यासाठी अधिक उपयुक्त ठरू शकतं. संकेत क्रमांक 5. पैसा कमावणं महत्त्वाचं, पण योग्य नियोजन त्याहूनही महत्त्वाचं. वृश्चिक राशीचे लोक मेहनती असतात आणि ध्येय साध्य करण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करतात. पण आज स्वतःला एक वेगळा प्रश्न विचारा, मी फक्त कमाई वाढवण्याचा विचार करतोय की माझ्या आर्थिक सवयीही सुधारतोय? मोठं उत्पन्न असणं हीच आर्थिक सुरक्षितता नसते. सवयी, नियोजन आणि संयम याचाही त्यात मोठा वाटा असतो. आज एखादा आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर घाई करण्यापेक्षा सर्व माहिती तपासून, विश्वासार्ह सल्ला घेऊन आणि शांतपणे विचार करूनच पुढे जा. दीर्घकालीन स्थैर्य अनेकदा छोट्या सातत्यपूर्ण निर्णयांमधून तयार होतं. संकेत क्रमांक 6. भूतकाळातील अनुभवांना साखळी बनवू नका. वृश्चिक राशींच्या व्यक्तीची स्मरणशक्ती आणि भावनिक खोली खूप मजबूत असते. हीच गोष्ट त्यांची ताकद आहे. पण कधीकधी जुने अनुभव, जुन्या चुका किंवा जुन्या दुखावणाऱ्या आठवणी सतत मनात ठेवणं पुढे जाणं कठीण करतं. आज स्वतःला विचारा, मी आजचा निर्णय कालच्या भीतीवर घेतोय की आजच्या वास्तवावर? प्रत्येक नवीन माणूस, प्रत्येक नवीन संधी आणि प्रत्येक नवीन दिवस हा जुना अनुभव पुन्हा घडवण्यासाठी येत नाही. अनुभवातून शिका, पण त्यांना भविष्याची मर्यादा बनू देऊ नका. स्वामी समर्थांचा आजचा संदेश.
ज्याच्याकडे संयम, विवेक आणि सातत्य आहे त्याला योग्य दिशा शोधण्यासाठी घाई करण्याची गरज नसते. आजचा दिवस स्वतःशी प्रामाणिक राहण्याचा असू शकतो. रागाऐवजी विवेक, घाईऐवजी विचार आणि भीतीऐवजी कृती निवडा. स्वामी भक्तांनो, आपण आता या प्रवासाच्या मध्यावर आलो आहोत. आतापर्यंत आपण मन, निर्णय, संयम, आर्थिक विचार आणि भूतकाळाबद्दल चर्चा केली. आता पुढील संकेत ऐकणार आहोत. ते तुमच्या अंतर्मनाशी संबंधित आहेत. हे निश्चित भविष्य सांगण्यासाठी नाहीत, तर स्वतःकडे अधिक सजगपणे पाहण्याचं निमंत्रण आहेत. संकेत क्रमांक 7. विश्वास ठेवताना विवेकही तितकाच आवश्यक. वृश्चिक राशींचे लोक जेव्हा एखाद्यावर विश्वास ठेवतात तेव्हा तो पूर्ण मनाने ठेवतात. पण आयुष्यात प्रत्येक व्यक्ती तुमच्या विश्वासाला सारख्याच प्रकारे प्रतिसाद देईल असं नसतं. आज एखाद्या चर्चेत, कामात किंवा नात्यात तुम्हाला एखादं आश्वासन मिळू शकतं. अशा वेळी स्वतःला विचारा, मी हा निर्णय फक्त भावनेतून घेतोय की सर्व बाजू समजून घेतोय? विश्वास महत्त्वाचा आहे, पण विश्वासासोबत निरीक्षण, संयम आणि वास्तवाची जाणीवही तितकीच आवश्यक असते. घाईत निष्कर्ष काढू नका. लोकांना समजून घेण्यासाठी वेळ द्या. संकेत क्रमांक 8. वेळ हीच तुमची खरी गुंतवणूक असते. आज दिवस संपताना स्वतःकडे प्रामाणिकपणे पहा. आजचा वेळ कुठे गेला? अनावश्यक चिंता, मोबाईलवर तासनतास की स्वतःच्या ध्येयासाठी काही पावलं उचलण्यात? प्रत्येक दिवस तुम्हाला एक नवीन संधी देतो. मोठा बदल एका दिवसात होत नाही, पण दररोजचा छोटासा प्रयत्न एक दिवस मोठा परिणाम घडवू शकतो. आज फक्त एक निर्णय घ्या. उद्या मी माझ्या ध्येयासाठी किमान 30 मिनिटं नक्कीच देईल. हे छोटं पाऊलच भविष्यात मोठी ताकद बनू शकते. संकेत क्रमांक 9. तुमची खरी ताकद इतरांशी तुलना करण्यात नाही. वृश्चिक राशींच्या व्यक्ती महत्त्वाकांक्षी असतात, पण कधीकधी इतरांच्या यशाकडे पाहून स्वतःच्या प्रवासाची किंमत कमी वाटू शकते. आज लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो. काही जण लवकर पोहोचतात, काही जण उशिरा, पण सातत्य ठेवणारे लोक अनेकदा अधिक मजबूत होतात. स्वतःला विचार करा की कालच्या माझ्यापेक्षा आज मी एक पाऊल पुढे गेले का? जर उत्तर हो असेल तर तुम्ही योग्य दिशेने चालत आहात. आजचा स्वामी संदेश आहे, इतरांवर विजय मिळवण्यापेक्षा स्वतःच्या कमतरतांवर विजय मिळवणं अधिक मोठं असतं. आज तुलना कमी करा आणि स्वतःच्या प्रगतीवर अधिक लक्ष द्या. स्वामी भक्तांनो, आता आपण या राशी मार्गदर्शनाच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. आजचे हे 3 संकेत बाह्य परिस्थितीपेक्षा तुमच्या अंतर्मनावर अधिक प्रकाश टाकतात. हे कोणतेही निश्चित भविष्यवाणी नसून तुमच्या निर्णयांना अधिक सजग आणि विचारपूर्वक बनवण्यासाठीचे मार्गदर्शन आहे. संकेत क्रमांक 10. अपूर्ण स्वप्न अजूनही तुमची वाट पाहत असतील. वृश्चिक राशींचे लोक एखादं ध्येय ठरवलं की पूर्ण मनाने त्यामागे लागतात, पण काही वेळा परिस्थिती, जबाबदाऱ्या किंवा अपयशामुळे काही स्वप्न अर्धवट राहतात. आज जर एखादं जुनं ध्येय पुन्हा आठवलं तर लगेच स्वतःला कमी लेखू नका. स्वतःला विचारा, हे स्वप्न अजूनही माझ्यासाठी महत्त्वाचं आहे का? आणि असल्यास आज मी त्यासाठी एक छोटं पाऊल कोणतं टाकू शकतो? संपूर्ण प्रवास आजच पूर्ण करण्याची गरज नाही, पण पुन्हा सुरुवात करण्याचं धैर्य हेच अनेकदा सर्वात मोठं यश असतं. संकेत क्रमांक 11. योग्य शब्द अनेक बंद दरवाजे उघडू शकतात. आज तुमचा एखाद्या संवादाला विशेष महत्त्व मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी, घरात किंवा एखाद्या मित्रासोबत बोलताना शब्दांपेक्षा बोलण्याची पद्धत अधिक प्रभावी टाकते. रागात बोललेले शब्द काही क्षणाचे असतात, पण त्याचा परिणाम बराच काळ राहू शकतो. आज शक्य तितकं शांत, स्पष्ट आणि आदरपूर्वक संवाद साधण्याचा प्रयत्न करा. मतभेद असले तरी आदर टिकवता येतो. हीच खरी परिपक्वता आहे. संकेत क्रमांक 12. भविष्यासाठी मजबूत पाया आजच्या सवयींनी तयार होतो. आपण अनेकदा मोठ्या यशाचं स्वप्न पाहतो, पण मोठं यश एक मोठ्या दिवसांमुळे मिळत नाही, ते रोजच्या छोट्या सवयींमुळे घडतं. आज स्वतःसाठी एक सकारात्मक सवय निवडा. ती अभ्यासाची असो, आरोग्याची असो, आर्थिक नियोजनाची असो किंवा दररोज काही मिनिटं शांत बसून आत्मपरीक्षण करण्याची असो. सातत्य ही अशी ताकद आहे जी हळूहळू आयुष्य बदलते. तुम्ही आज केलेली छोटी सुधारणा भविष्यात मोठा फरक निर्माण करू शकते. स्वामी समर्थांचा आजचा संदेश: श्रद्धा मार्ग दाखवते, पण त्या मार्गावर चालण्याची जबाबदारी आपल्या कृतीची असते. आज स्वतःवर विश्वास ठेवा. लहान प्रयत्नांना कमी लेखू नका. तेच उद्याच्या मोठ्या यशाचा पाया ठरू शकतात. स्वामी भक्तांनो, जर तुम्ही या संपूर्ण प्रवासात शेवटपर्यंत आमच्यासोबत राहिलात तर मनापासून धन्यवाद. आजपर्यंत आपण मन, निर्णय, नाती, आर्थिक विचार, वेळ, सवयी आणि आत्मविश्वास यांसारख्या अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली. आता शेवटचे 3 संकेत मनापासून ऐका. संकेत क्रमांक 13. स्वतःला माफ करण्याची वेळ आली आहे.
वृश्चिक राशींची व्यक्ती इतरांना माफ करू शकतात, पण स्वतःच्या चुकांना अनेकदा वर्षानुवर्षे मनात जपून ठेवतात. कधी एखादा चुकीचा निर्णय, कधी एखादं तुटलेलं नातं, कधी एखादी अपूर्ण संधी, हे सर्व मनात सतत फिरत राहतं. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी अजूनही कालच्या एका चुकीसाठी आजच्या स्वतःला शिक्षा तर करत नाही ना? प्रत्येक माणूस चुका करतो, पण त्या चुकातून शिकून पुढे जाऊन माणूसच अधिक परिपक्व होतो. भूतकाळ बदलता येत नाही, पण त्यातून घेतलेला धडा भविष्यातील निर्णय नक्कीच बदलू शकतो. संकेत क्रमांक 14. मन शांत असेल तर योग्य दिशा अधिक स्पष्ट दिसते. आज दिवसात काही क्षण स्वतःसाठी ठेवा. गर्दीपासून दूर, मोबाईलपासून दूर, फक्त स्वतःच्या विचारांसोबत. मन सतत गोंधळत असेल तर योग्य उत्तर दिसत नाही, पण शांत मन अनेकदा आधीपासून असलेली उत्तरं स्पष्टपणे दाखवतं. आज स्वतःला विचारा, मी ज्या गोष्टीची चिंता करतोय तिच्यावर माझं खरंच नियंत्रण आहे का? जर उत्तर नाही असेल तर ती चिंता हळूहळू सोडण्याचा प्रयत्न करा, आणि जर उत्तर हो असेल तर त्यासाठी आज एक छोटं पाऊल उचला. संकेत क्रमांक 15. तुमचा खरा प्रवास आजपासून सुरू होऊ शकतो. वृश्चिक राशींच्या व्यक्तींमध्ये एक विशेष गुण असतो. एकदा मनापासून निर्णय घेतला की ते मागे वळून पाहत नाहीत. आजचा दिवस अशाच एका छोट्या निर्णयांसाठी वापरा. मोठा बदल एका दिवसात होणार नाही, पण आजची एक चांगली सवय, एक प्रामाणिक प्रयत्न आणि एक संयमी संवाद किंवा स्वतःवर पुन्हा ठेवलेला विश्वास, हीच उद्याच्या मजबूत आयुष्याची सुरुवात ठरू शकते. आज स्वतःशी एक वचन द्या, मी कालपेक्षा आज थोडा अधिक सजग, अधिक संयमी आणि अधिक सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करेन. आजचा आध्यात्मिक संदेश आहे, आज शक्य असल्यास काही मिनिटे शांत बसून श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. त्यानंतर मनात प्रार्थना करा, स्वामी मला योग्य विचार, योग्य कृती आणि योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या. माझ्या मनातील भीतीपेक्षा माझा विश्वास मोठा करा. माझ्या रागापेक्षा माझा संयम अधिक मजबूत करा आणि प्रत्येक परिस्थितीत विवेकाने वागण्याची शक्ती द्या. अनेक भक्तांसाठी अशी प्रार्थना मन स्थिर ठेवण्याचा आधार ठरते. वृश्चिक राशींची खरी ताकद खोल विचार करण्याची क्षमता, जिद्द, नात्यांमधील प्रामाणिकपणा आणि संकटानंतर पुन्हा उभा राहण्याचं धैर्य, या गुणांसोबत संयम, सातत्य आणि विवेकाची जोड दिली तर तुमचा प्रवास अधिक अर्थपूर्ण होऊ शकतो. स्वामी भक्तांनो, जर आजच्या या मार्गदर्शनातील एक जरी विचार तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर आजपासून तो कृतीत आणण्याचा प्रयत्न करा. कारण बदल फक्त ऐकून होत नाही, तो दररोजच्या छोट्या कृतींनी घडतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने 3 वेळा जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, आणि त्यासोबत आजपासून सुरू करणार असलेली एक चांगली सवय नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि स्वामी शक्ती परिवाराचा भाग होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढील राशीच्या नव्या मार्गदर्शनासह. श्री स्वामी समर्थ.